कृष्णा रूप पाहता लोचणी रूप पाहता लोचणी रूप पाहता लोचणी रूप पाहता लोचणी सुख झाले उतारले सुख झाले उतारले सुख झाले उसारले सुख झाले उसारले झाले वो साधने सुख झाले वो साधने तुहारी काल Bhagavad
झाले राम राज्य काय उन्हे आम्हासी 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 घरी पिक गाई ओढल्या धरी पिके गाई ओढल्या म्हैसी धरे धरी पिके गाई ओढल्या म्हैसी राम वेळो वेळा आम्ही गाऊ ओवी वेळा आम्ही गाऊ राम वेळो वेळा आम्ही गाऊ ओवी वेळा आम्ही गाऊ ललिता खंडिता देविता देवबाई ललिता कालिका देवी माई ललिता कालिका देवी माई स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा हे दुःख पदिने जगवे डोळा दुःख कोणी न देखे डोळा रामाच्या गजरे भय सुटे कविता रामाच्या गजरे भय सुटे कविता रामाच्या गजरे सुटे कविता राम वेळा आम्ही गाऊ राम वेळा आम्ही गाऊ राम वेळा आम्ही गाऊ राम वेळा आम्ही गाऊ ललिता कालिता देवता देवाई ललिता कालिता देवता ललिता कालिता देवता देवाई का म्हणे सुख दिले आपुले रामने रामे सुख दिले आपुले दया गर्भवासा ये दाने खुलतले दया गर्भवासा ये दाने खुलतले राम वेळो वेळा देवबाई राम वेळो वेळा आम्ही गाऊ श्री हरिभक्त परायण शेषराव महाराज यांना साथ करत श्री हरिभक्त परायण राम महाराज झाले राम राज्य काय आमासी झाले राम राज्य काय आमासी झाले राम राज्य झाले राम राज्य काय आमासी झाले राम राज्य काय आमासी झाले राम राज्य काय झाले राम राज्य काय घरी घरी पिके गाई ओळल्या म्हैसे घरी घरी पिके गाई ओळल्या म्हैसे रामा वेळा आम्ही गाऊ राम वेळा आम्ही गाऊ धन ललिता
झाले राम राज्य काय उन्हे आम्हासी, झाले राम राज्य काय उणे आम्हासी, धरणी धरी पीक गायी ओळल्या म्हशी, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, दळिता कांडिता जीविता गे बाईये, स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा, स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा, नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, दळिता कांडिता जीविता गे बाईये, तुका म्हणे सुख, तुका म्हणे सुख, तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, तया गर्भवासी येणे जाणे कुंटले, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, दळिता कांडिता जीविता गे बाईये, विठ्ठल विठ्ठल. श्री गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बोफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशहारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मनं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिदेवे सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापहा.
कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझ वीण शंभो मज कोण तारी महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजेत् पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन. 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 पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताची दुसरे चरण पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांचे कृपादाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी विठ्ठला विठ्ठला झाले राम राज्य काय उन्हे आम्हासी झाले राम राज्य काय उन्हे आम्हासी धरणी धरी पीक गायी ओळल्या म्हैशी राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये दळिता कांडिता जीविता गे बाईये. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ पाचवा वेद असा गाथा लिहिणारे निर्माण करणारे जगद्गुरु तुकोबारायांचा हा 4 चरणाचा अभंग आहे आणि माझ्या जरी पाठांतरात नसला तरी सर्व भजनाच्या पाठांतरातला आहे. विठ्ठल विठ्ठल तर कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा झाला तो असा की आपण कोडगाव मध्ये हा जो राम प्रतिष्ठानाचा जो सोहळा आहे तो आपण साजरा करत आहोत. आज पहा महाराज देशामध्ये नव्हे तर पूर्ण जगतामध्ये या राम मंदिराची जी प्रतिष्ठापना आहे त्याचा जल्लोष साजरा केला जात आहे आणि त्यामध्ये आपण सुद्धा सहभागी झालेलो आहोत. खरोखर सौभाग्याची गोष्ट आहे महाराज. हा राम मंदिराचा जो युद्ध आहे राम मंदिराचा जो जे काही कार्य आहे 500 वर्षापासून आपण लढत होतो. आता कुठेतरी आपल्याला यश आलेलं आहे महाराज आणि त्याचा सोहळा आपण काय करत आहोत सर्वजण साजरा करत आहोत. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय रामराज्य कसं असतं आणि ते रामराज्य आपल्या जीवनामध्ये कसं यावं हे सांगण्याचा प्रयत्न करतात किंवा हे आपल्याला सांगतात आणि त्याचा भावार्थ मी आपल्याला सांगण्याचा कुठेतरी प्रयत्न करतो महाराज. कारण मी काही कुठला एवढा अधिकारी नाही बरं महाराज. हे माझं 7वं कीर्तन आहे बरं का महाराज फक्त.
आणि हे कीर्तनाचं जे सेवा आहे ती अचानकपणे माझ्याकडे आलेली असल्यामुळे जास्त काही मी चिंतन नाही करू शकलेलो आहे. जेवढं काही माझं चिंतन आहे मी आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल. तर महाराज आपल्या सर्वांना रामकथा माहिती आहे असं इथे कोणी नसेल महाराज ज्याने रामायण ऐकलं किंवा पाहिलं नसेल, किंवा ज्याला रामायणात नेमकं काय होतं. आजकालच्या पोरांना म्हणजे आजकालच्या पिढीला महाराज हे ज्ञान देणं खूप महत्वाचं झालंय बरं का. नाहीतर किती जरी शिकून मोठा माणूस झाला ना महाराज, लाखो रुपये जरी महिना कमवू लागला तरी त्याला सुख कुठंच नाही महाराज. आपण अनेक अशा गोष्टी समाजात पाहत असतात, सर्वजण पाहतात, पण कुठंतरी आपल्या जीवनामध्ये अध्यात्म असणं, कुठंतरी आपल्या जीवनामध्ये भगवंताची भक्ती असणं, कुठंतरी आपल्या जीवनामध्ये संतांनी शास्त्रांनी घालून दिलेली नीती असणं हे फार महत्वाचं आहे. त्याशिवाय सुख नाही महाराज. ज्याच्याकडे भक्ती आहे त्याच्याकडे कर्तव्य कर्म करण्याची, चांगले कर्म करण्याची ज्याच्याकडे शिकवण आहे ना महाराज, तो झोपडीमध्ये राहून सुद्धा सुखी असतो बरं का महाराज. आणि ज्याच्याकडे हे नाही ना महाराज, तो किती मोठ्या बंगल्यात राहू दे, तो काही सुखी नसतो. विठ्ठला विठ्ठला. तर महाराज आपल्या सर्वांना माहित आहे की जीवनामध्ये आल्यानंतर, या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर दुःख कोणाच्या वाटेला नाही हो, सांगा बरं. इथं बसलेल्यांनी एकाने असा हात वरी करा की महाराज मी जेव्हापासून जन्मलो ना तेव्हापासून आतापर्यंत माझ्या जीवनात कधीच दुःख नाही आलं, असं आहे का कोणी महाराज? कोणीच नसेल नाही का. दुःख असतंच हो महाराज. आपल्या जीवनात काय, श्रीराम प्रभूंच्या जीवनात सुद्धा दुःख होतं का नाही? दुःख कसं आहे म्हणले महाराज, दुःख बांधवडी आहे हा संसार, आणि सुखाचा आहे ते विचार नाही, सुख नाही असं म्हटले नाही महाराज बरं का. सुखाचा आहे ते विचार सुद्धा करायला जमत नाही महाराज. हा संसार एवढा दुःखदायक आहे. किंवा संसार दुःख मूळ
कसं आहे महाराज, संसार कसा आहे, दुःख मूळ असा हा संसार आहे बरं का महाराज. पहा, दुःख मूळ कसं असते माहितीये का महाराज. एक मुळाचं उदाहरण देतो बरं आपल्याला. लहान लेकरांनो इकडे बघा, लहान लेकरांनो इकडे बघा. लहान लेकरांना मी शेवटी काही प्रश्न विचारणार बरं का, मी काय सांगितलं त्यावर. जमल ना? लहान लेकर आहेत का तयार? हो म्हणा, हो म्हणा ना. विठ्ठल विठ्ठल तर संसार कसा आहे, दुःखमूळ असा हा संसार आहे महाराज. एक जण होता महाराज, त्याने पहिल्यांदाच लिंबाचे पानं खाल्ले. कसे असतात? गोड असतात का? कडू असतात. त्याने काय केलं, पहिल्यांदाच लिंबाचे पानं खाल्ले आयुष्यात, चुकून बरं का. त्याला माहित नव्हतं हे कडू असतात म्हणून. त्यानं काय विचार केला, हे पानं लईच कडू उगवलं त्या झाडाला. आणि त्यानं काय केलं, त्या झाडाचे सगळे पानं काढून टाकले आणि जिथे जिथे पानं उगवलं होते तिथे तिथं मध लावला बरं का. तिथे तिथे काय लावला? मध लावला. आणि असा विचार करू लागला की आता जे पानं उगवतील ते कसे असतील? मधामुळं गोड असतील. शक्य आहे का? नाही, कारण ते लिंबाचे मुळ आहेत ना खाली. मुळं बदलले का नाही? जर मुळं जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत पानं कडूच येणार आहेत. किती मध लावा, किती साखरेची चाचणी लावा, नाही का महाराज. तसं हे संसार कसा आहे, दुःख मूळ आहे. या संसारात आल्यानंतर आपण आलो काय, संत आले काय, आणि देव जरी आला तरी त्याला दुःख भोगावंच लागणार आहे महाराज बरं का. त्याच्यामुळे आपण देवाकडे मागताना कधी सुख मागू नका बरं का महाराज. काय मागा की दुःखामध्ये लढण्याची शक्ती मागा आणि देवाची भक्ती मागा. एवढंच करा. विठ्ठला विठ्ठला. तर महाराज, श्रीराम प्रभूंचा जीवनामध्ये देखील असं दुःख आलं महाराज, जसं आपल्या जीवनात कधीच आलं नाही. आपल्या जीवनात तेवढं दुःख, ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये जेवढं दुःख आलं, तुकोबारायांच्या जीवनामध्ये जेवढं दुःख आलं, इतर सर्व संतांच्या जीवनात जेवढं दुःख आलं, देवाच्या जीवनात जेवढं दुःख आलं महाराज, तेवढं दुःख आपल्या जीवनात कधीच नाही आलं महाराज. आणि येणार पण नाही कोणाच्या जीवनात. त्याला संत किंवा देवच व्हावं लागते. विठ्ठला विठ्ठला. काय दुःख आलं महाराज श्रीराम प्रभूंच्या जीवनामध्ये? 14 वर्ष वनवास भोगायला लागला. राज्य सांडिले रघुवीरे, सगळे मिळवून वानरे, हिरवी दिगंतरे प्रारब्धे. वा वा वा. काय केलं श्रीराम प्रभूंनी? 14 वर्ष वनवास भोगायला लागला. आणि त्याच्यात पण काही सुख होतं का महाराज? त्याच्यात पण सीतेचं हरण झालं, नाही का महाराज. म्हणजे आपण म्हणतो ना, आधीच उल्हास त्यात काय म्हणतात, पुढे काय फाल्गुन मास. आधीच दुःख आलंय, त्याच्यात अजून एक दुःख आलं. काय आलं? सीतामाईचं हरण झालं महाराज. एवढं दुःख यावं का महाराज कोणाच्या जीवनामध्ये? विचार करा. आपल्याला त्या ठिकाणी ठेवून बघा महाराज. पण त्या ठिकाणी असताना महाराज, असं दुःख आलं असताना कसं वागावं हे श्रीराम प्रभूकडून शिकावं महाराज. कारण श्रीराम प्रभूंना काय म्हणतात महाराज? मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात. बरोबर आहे. मर्यादेत आहेत आणि कोण आहेत? पुरुषोत्तम आहेत. म्हणजे श्रीराम प्रभू, आपलं जीवन कसं असावं? श्रीराम प्रभूंसारखं असावं. एक चांगला पुत्र कसा असावा? श्रीराम प्रभूंसारखा असावा. एक चांगला राजा कसा असावा? राम प्रभूंसारखा असावा. एक चांगला पती कसा असावा? श्रीराम प्रभूंसारखा असावा. बरं का महाराज. रामजींचं चरित्र हे आपण आपल्या जीवनामध्ये उतरवण्यासारखं आहे. एखाद्यानं विचारलं, आपल्याला सर्वांना माहित आहे ही गोष्ट, की लोक काय म्हणतात महाराज, श्रीकृष्णांच्या जीवनामध्ये 16,108 बायका होत्या. आम्ही 5 तरी कराव्यात का नाही? विनोदानं बरं का. 5 तरी कराव्यात का नाही? मग माझ्यासारखा त्याला म्हणतो की ठीक आहे श्रीराम, आपल्या कृष्णासारखं तू वागतोस हे बरोबर आहे, पण श्रीराम प्रभूंसारखं तरी वाग कधी ना कधी, म्हणजे तुला जीवनाचं सत्य कळेल. श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम आहेत महाराज. आणि मर्यादा पुरुषोत्तमाच्या जीवनामध्ये असं दुःख आलं. आणि कथा आपल्या सर्वांना माहित आहे. काय झालं? वानरांना सोबत घेतलं आणि काय झालं? त्या ठिकाणी रावणाचा वध केला महाराज. आणि श्रीराम प्रभू परत आपल्या अयोध्येत आले. आणि अयोध्येत आले, सर्वांना सुख झालं. आणि त्या ठिकाणी श्रीराम प्रभूंचं काय झालं? राज्याभिषेक झाला आणि रामराज्य आला. या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये झाले राम राजे काय उद्या माझे, झाले राम राजे काय उद्या माझे, झाले राम राजे काय उद्या
काय उन्हाचे झाले राम राजे काय उन्हाचे झाले राम राजे काय उन्हाचे धरणी धरी पिके गाई ओला बैठी 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 राम धेलो रे राम जाऊ रे राम धेलो रे राम जाऊ रे धरणी धरी पिके गाई ओला बैठी धरणी धरी पिके गाई ओला बैठी झाले राम राज्य काय उन्हे आम्हासी धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हैशी. काय झालं महाराज, राम राज्य आलं बरं का महाराज अयोध्येमध्ये. श्रीराम प्रभू सीतामाई राजसिंहासनावर बसल्या. आणि रामराज्य कसं असतं महाराज माहितीये का, त्याआधी हे समजून घ्या की राम कसा असतो बरं का महाराज. रामाचं वागणं एवढं चांगलं होतं महाराज की कोणीही बघावं आणि सहज रामाच्या प्रेमात पडावं बरं का महाराज. आता प्रेमाचा अर्थ उलट सुलट घेऊ नका बरं का तरुण मंडळी. पहा रामजींचं रूप कसं होतं रामायणामध्ये. राजीव नयना, रामजीचे डोळे कसे होते, राजीव नयना, एकदम कोरीव असे डोळे होते, एकदम सरळ असं नाक होतं आणि सुंदर होते. आता सुंदर असण्याचं, सुंदर म्हणजे काय महाराज की आपल्याला जो माणूस सुंदर आहे, सुंदर कशाला म्हणायचं ते सांगतो बरं का. सुंदर त्याला म्हणायचं महाराज ज्याला पाहून आपण कामासक्त नाही झालो पाहिजे, तर ज्याला पाहून आपली भक्ती वाढली पाहिजे त्याला सुंदर म्हणतात बरं का महाराज. विठ्ठल विठ्ठल. तर महाराज श्रीरामजी असे सुंदर होते आणि त्यांना सहज जरी कोणी पाहिलं ना महाराज तरीही तो मोहून जायचा हो महाराज श्रीरामांवर आणि श्रीरामांच्या भक्तीमध्ये पडायचा. आणि अयोध्येतले जे प्रजाजन होते महाराज, अयोध्येमधले प्रजाजन एवढे श्रीरामांच्या भक्तीमध्ये तल्लीन होते महाराज. श्रीरामजी ज्या वेळेस वनवासाला जातात, 14 वर्ष वनवास भोगतात महाराज, अयोध्येतल्या लोकांनी सुद्धा वनवासासारखं जीवन व्यतीत करायला सुरुवात केली होती बरं का महाराज. एखाद्या साधू सारखा अयोध्येतला प्रत्येक जण राहू लागला. 14 वर्ष महाराज, रामायणात असा उल्लेख येतो की 14 वर्ष एकाही लहान मुलाचा जन्म नाही अयोध्येमध्ये. एवढं साधू सारखं जीवन झालं होतं अयोध्येतल्या लोकांचं. भक्ती अशी असावी महाराज. मला काहीतरी हवंय म्हणून भक्ती नसावी, सांगतोय बरं का महाराज, लक्ष देऊ नये का. मला काहीतरी हवंय म्हणून भक्ती नसावी. माझ्या श्रीराम प्रभूंना माझा कसा उपयोग होईल, माझ्या भगवंताच्या भक्तीमध्ये मला कसा उपयोग, त्यांना माझा कसा उपयोग होईल, मला कुठे सेवा करता येईल का साधू संतांची, हे बघण्याचं म्हणजे ही भक्ती असते महाराज. विठ्ठल विठ्ठल. तर महाराज रामराज्य झालं आणि रामराज्य कुठं झालं महाराज, अयोध्येमध्ये झालं बरं का. आता ही अयोध्या पण खूप विशेष आहे बरं का महाराज, लक्ष द्या. अयोध्या कोणत्या नदीच्या तटावर आहे महाराज, शरयू नदीच्या तटावर आहे बरोबर. आता पहा महाराज, भगवंत किंवा संत जिथे आले ना महाराज तिथे कोणती ना कोणती नदी आहे बरं का. एखाद्या ठिकाणी नसेल ही, पण बहुतांश ठिकाणी आहे. अयोध्या कुठं आहे, शरयू नदीच्या काठावर बरोबर. श्रीकृष्ण जन्माला आले किंवा जिथं नांदले ती मथुरा, गोकुळ, वृंदावन कुठल्या नदीच्या काठावर, यमुनेच्या काठावर. ज्ञानोबा राय जिथं जन्माला आले, जिथं वाढले खेळले ती आळंदी कोणत्या नदीच्या काठावर, इंद्रायणीच्या बरोबर. आपले तुकोबाराय जन्माला आले, वाढले खेळले तिथं इंद्रायणीच आहे. पुंडलिक जिथं जन्माला आला, चंद्रभागा आहे पंढरपूरला. तर महाराज ही नदी जी आहे ना महाराज, नदी कशाचं प्रतीक आहे माहितीये का, एक स्वरूप आहे तिचं नदीचं, जी पाण्याचा प्रवाह आपल्याला दिसतो वाहताना. पण हे नदीचं जे आध्यात्मिक रूप आहे, या शरयूचं जे आध्यात्मिक
रूप आहे, यमुनेचं इंद्रायणीचं चंद्रभागेचं जे आध्यात्मिक रूप आहे ते असं आहे महाराज की आपल्या भागवत कथेमध्ये त्याचा उल्लेख येतो की यमुना किंवा शरयू ह्या ज्या नद्या आहेत ह्या एकतर कर्माचं प्रतीक आहेत आणि दुसरं म्हणजे भक्तीचं प्रतीक आहेत महाराज. आपण जीवन जगत असतो, आपला जीवन प्रवाह चालू असतो. हा चालू जीवन प्रवाह असताना आपण त्या नद्यांसारखं वागलं पाहिजे. काय केलं पाहिजे महाराज? चांगले कर्म केले पाहिजे आणि भगवंताची भक्ती केली पाहिजे, तर आपल्या जीवनामध्ये काय होईल? रामराज्य येईल बरं का महाराज. सर्वांगी निर्मळ चित्ते तैसे गंगाजळ, चित्ते तैसे गंगाजळ, चित्ते तैसे गंगाजळ. आपलं चित्त कसं असावं म्हणले महाराज? गंगा जळासारखं पवित्र आपलं चित्त असावं. बरोबर महाराज. कारण हे अध्यात्म जे आहे ना महाराज, ही भक्ती जी आहे ना महाराज, ती वरून दाखवण्यापुरती नसली पाहिजे बरं का, दाखवली पाहिजे हो महाराज. आपण असे चंदनाचे गंध लावून गळ्यात भगवे का म्हणजे रुमाला हे करून गळ्यात तुळशीची माळ घालून फिरलं पाहिजे, यात काही वाद नाही. फक्त ती तेवढीच राहिली नाही पाहिजे महाराज बरं का. म्हणजे शिवजयंती आली की फक्त दाढी वाढवायची एवढीच नाही राहिली पाहिजे. शिवाजी महाराजांचे विचार आपल्या जीवनामध्ये हवेत. वरी भगवा झाला नामे, आंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू. बघा असं आहे महाराज. नुसतं वरून असून चालणार आहे का? नाही, आतून सुद्धा माणूस निर्मळ पाहिजे बरं का. हे अध्यात्म असं आहे बरं का महाराज. अध्यात्म ही अंतरीची गोष्ट आहे महाराज. आध्यात्मिक प्रगती करणं ही अंतरीची गोष्ट आहे, भक्ती ही अंतरीची गोष्ट आहे. आजकालच्या काळात काय झालंय महाराज की अंतर्मुखता किंवा आत्मकेंद्रित या शब्दांचे तरुण मुलांना जास्त माहित असेल, या शब्दांचे विपर्यास केले जातात महाराज. असं म्हटलं जातं जो अंतर्मुख आहे तो व्यवहार बरोबर करू शकत नाही. असं नसतं महाराज. आपण कधीतरी स्वतःकडे पाहिलं पाहिजे, कधीतरी स्वतःकडे पाहिलं पाहिजे महाराज की आपण किती गुणाचे आहोत, नाही का? किंवा आपल्या साध्या भाषेत म्हणलं तर आपण किती खोल पाण्यात आहोत, हे आपण स्वतः कधीतरी पाहिलं पाहिजे. आणि संतांनी जो मार्ग सांगितला, भगवंतांनी जो आचरण करून दाखवला श्रीराम प्रभूंनी, तो मार्ग आपण आयुष्यात धरला पाहिजे. तेव्हा कुठे आपल्या जीवनात रामराज्य येईल. दुसरी गोष्ट, मार्गी बहुत याची केले साधू संत, याची केले साधू संत, याची केले साधू संत. साधू संत ज्या मार्गाने गेले, भगवंत ज्या मार्गाने गेले. आता मला सांगा महाराज, श्रीराम प्रभूंना गरज होती का वानर सेनेची? श्रीराम प्रभूंनी जर ठरवलं असतं तर त्या रावणाचा सगळ्या लंकेसहित दाह करून टाकला असतं, एक ब्रह्मास्त्र सोडलं असतं. तर वानर सेनेची गरज होती का महाराज? परंतु नाही. रामप्रभू आपल्याला वागून दाखवतात की असं वागलं पाहिजे. कसं वागलं पाहिजे? सर्वांना सोबत घेऊन वागलं पाहिजे. बरोबर. कोणाला तुच्छ भावनेनं नाही बघित, अरे ते तर वानर आहेत. वानर नाही, वानर सेना कशी आहे हे रामायण वाचून कळतं बरं का महाराज. तर हे असं श्रीराम प्रभू किंवा ज्ञानोबारायांचं दुःख पहा महाराज. विसोबा शास्त्री नावाच्या माणसाने काय केलं होतं? ज्ञानोबारायांना भिक्षा सुद्धा मिळू दिली नव्हती हो महाराज. अरे ज्ञानोबाराय योगी होते महाराज. एकदा जर क्रोधानं त्या विसोबा शास्त्रीकडे नुसतं पाहिलं जरी असतं तरी विसोबा शास्त्री जागेवर जळून खाक झाला असता महाराज. पण संतांनी दाखवलं आपल्याला कसं वागावं लागतं. हे असं आपण वागलं तर आपल्या जीवनामध्ये काय येईल? रामराज्य येईल खऱ्या अर्थानं. तर रामराज्य आल्यानंतर काय झालं महाराज की जे अयोध्यावासी श्रीराम प्रभू त्या ठिकाणी वनवासाला गेल्यानंतर साधूसारखं जीवन व्यतीत करू लागले. ते आयुष्य आता काय झालं? अयोध्येमध्ये सगळीकडे जल्लोष झाला आणि सगळीकडे काय झालं महाराज की जमिनीमध्ये पिकं उगू लागले,
गाई म्हशी सगळीकडे फिरू लागल्या, चारा खाऊ लागल्या, तोपर्यंत गाई म्हशींनी सुद्धा उपवास धरला होता बरं का महाराज. किती प्रेम असेल श्रीरामांवर. तर म्हणून महाराज म्हणतात की धरणी धरी पीक, गाई ओळल्या म्हैशी, तेव्हा कुठं सर्व काम चांगल्या पद्धतीनं सुरू झालं. असंच आहे महाराज, आपल्या जीवनामध्ये जर भक्ती आली ना महाराज, आपल्या जीवनामध्ये जर परमार्थ असेल ना महाराज, तर आपल्या जीवनात सगळी कामं चांगली होऊ लागतात बरं का, आपोआप चांगली होऊ लागतात हो महाराज. त्यासाठी फक्त भगवंतावर श्रद्धा हवी आणि आपलं कर्म नीट करण्याची बुद्धी हवी. ज्ञानोपाराय म्हणतात बरं का, सर्वांनी ओवी माझ्या मागे म्हणा. सुखी होण्याचे जे 3 साधन ज्ञानोपारायणी आपल्या ज्ञानेश्वरी सांगितले, सर्वांनी म्हणा बरं का महाराज. जो मनासी चाडण सांगे, जो प्रकृतीचे केले नेघे, श्रद्धेची आणि संभोगे सुखिया झाला, श्रद्धेची आणि संभोगे सुखिया झाला. 3च गोष्टी आहेत महाराज. जो मनासी चाडण सांगे, म्हणजे आपल्या मनात आलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते असं नसतं बरं का महाराज. मग कुठल्या इच्छा चाड सांगणं म्हणजे काय कळलं का तुम्हाला? सर्वांना माहित आहे चाड करणं म्हणजे काय, याचं त्याला लावून सांगणं म्हणजेच काय करणं, चाड सांगणं. मनातल्या इच्छा इंद्रियांना सांगितल्या नाही पाहिजेत. ज्या इच्छा चांगल्या आहेत, ज्या इच्छा दुसऱ्यांना दुःख देणार नाहीत, ज्या आपल्या इच्छा आपल्या परमार्थाला अनुकूल असतील, ज्या आपल्या इच्छा आपल्या कर्तव्यपूर्तीसाठी अनुकूल असतील, तेवढ्याच इच्छा आपण आपल्या इंद्रियांकडून पूर्ण करून घेतल्या पाहिजे. बाकीच्यांच्या नादी लागलं न पाहिजे. कारण माणसाचं मन असं असतं महाराज की काय येईल मनात काही सांगता येत नसतं. बरोबर महाराज. दुसरी गोष्ट काय सांगितली, जे प्रकृतीचे केले नेघे, म्हणजे आपण जे काही काम करतो महाराज, आपण जे काही कर्म करतो ना महाराज, आपण चांगल्या पद्धतीने कर्म केलं पाहिजे, परंतु त्याचा गर्व अंगी नाही बाळगला पाहिजे, त्याचा अभिमान नसला पाहिजे महाराज. ते कोणी केलं आहे, जे प्रकृतीचे केले नेघे. कोणी केले, ते प्रकृतीने केलेलं आहे बरं का महाराज. हा शरीर, आपण मला सांगा आपण कोण आहात महाराज? मी प्रत्येकाला विचारतो, आपण कोण आहात? कोण आहात आपण? आपलं कोण आहेस तू? तुझं नाव काय आहे? हा हा काय म्हणतो, मी रामेश्वर आहे. आता मला सांगा, तो रामेश्वर आहे की याचा देहाचं नाव रामेश्वर ठेवलेलं आहे? शरीराचं नाव ठेवलेलं आहे ना महाराज. हे नाव कसं आहे महाराज माहिती आहे का? अपराधानं ठेवलेलं नाव आहे. म्हणजे त्याच्यावर आरोप केला आपण, तू रामेश्वर आहेस, तू रामेश्वर आहेस, असं काय केलं आपण? त्याच्यावर आरोप केला बरं का महाराज. म्हणून त्याचं नाव रामेश्वर पडलं. परंतु खरं पाहिलं तर आपण कोण आहोत? आपण हा देह आहोत का महाराज? नाही ना. आपण कोण आहोत? आपण आत्मा आहोत आणि त्या परमात्म्याचं स्वरूप आहोत. जर तुम्ही देह असला असतात, आपण देह असलो असतो महाराज, आपल्याला नाही वाटत हा देह नाहीये. आपल्याला नाही वाटत महाराज की आपण लहानाचे तरुण व्हावेत. तरुण व्हावे जरी वाटत असलं तर तरुणाचे आपण म्हातारे व्हावेत. हा देह तरुणपणाचा म्हातारपणात जावा, एखादा आजार व्हावा, हे आपल्याला वाटतं का हो महाराज? सांगा बरं, कोणाची इच्छा होती की आपण म्हातारा व्हावं? सांगा बरं, कोणाची इच्छा अशी होती की आपण आजारी पडावं? मज लागी दुःख व्हावे, आयुष्य भावे ना जीवे. आपल्याला काय दुःख व्हावे असे आपल्या जीवाला वाटत नाही महाराज. तरी पण आपल्याला दुःख होतं का नाही? तरी पण आपण म्हातारे होतो का नाही? तरी पण आपण आजारी होतो का नाही महाराज? पडतो का नाही आजारी? म्हणजे हा देह म्हणजे मी नाही महाराज. आपण काय म्हणतो, हा देह. आता हा देह म्हणणारा वेगळा कोणीतरी असला पाहिजे. हा पखवाज म्हणजे मी पखवाज नाही ना महाराज. मी काय म्हटलं, हा पखवाज म्हणजे मी पखवाजापेक्षा वेगळा असल्यानं मी हा म्हणतोय का नाही त्याला?
म्हणजे हा देह म्हटल्याच्या कारणानं मी ह्या देहापेक्षा वेगळा कोणतरी हवा आहे. म्हणजे मी कोण आहे महाराज? मी आत्मा आहे आणि या देहामध्ये आलेलो आहे. कशामुळे आलेलो आहे? जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. पूर्वीच्या काहीतरी वासना आहेत, पूर्वीचं काहीतरी आपलं संचित आहे, प्रारब्ध आहे, म्हणून आपण ह्या जन्माला आलेलो आहोत. आणि म्हणून आपण देह नाही तर आपण कोण आहोत? आत्मा आहोत. आणि ह्या कार्य सर्व जे काम कोण करतं? ह्या देहाकडून आपण कार्य करून घेतो महाराज. म्हणून कार्य केलं कोणी केलं? प्रकृतीने केलं आहे. असं हे कार्य आहे, त्याला मीपणा लावू नये महाराज. हे दुसरं सूत्र झालं. तिसरं सूत्र कुठलं? जो श्रद्धेची आणि संभोगे सुखिया झाला. आपण काय करतो महाराज? आपलं सुख दुसरीकडे कुठेतरी शोधण्याचा प्रयत्न करतो बरं का महाराज. आपल्याला लहानपणी असं वाटतं की आपण एखादी डिग्री करावी, शिक्षण घ्यावं, म्हणजे आपण काय होऊ महाराज? सुखी होऊ. मग वाटतं नोकरी लागावी, मग आपण सुखी होऊ. मग वाटतं आपलं लग्न व्हावं, मग आपण सुखी होऊ. असं करत करत महाराज लोक म्हातारे होतात, आपल्याला काहीतरी आजार होतो किंवा आपला मृत्यू होतो, तरी पण सुख काही मिळत नाही. सुख कुठे मिळेल? सुखाचा सर्व सुखाची आशा जन्म गेला. सुखाची आशा जन्म गेला. क्षण एका मुक्ती अंत नाही गेला. क्षण एका मुक्ती नाही गेला. विरसातीचा दिन पावला. विरसातीचा दिन पावला. काय झालं? आपला सुखाच्या आशेने पूर्ण जन्म निघून गेला महाराज. म्हणून सुख कुठं शोधावं महाराज? भगवंताच्या प्रती, संतांच्या प्रती आपली असणारी श्रद्धा, हेच आपलं काय सुखाचं साधन असलं पाहिजे महाराज. बरं का, आपण कर्तव्य संत समागमे पाहिजे महाराज की जिथं कुठं संत समागम असेल, जिथं कुठं हरिनामाचं भजन असेल, कीर्तन असेल, आपण तिथं गेलं पाहिजे, कीर्तन प्रवचन श्रवण केलं पाहिजे महाराज. असं म्हणतात महाराज, शास्त्र असं सांगतं की आपण जर कीर्तनासाठी, भजनासाठी, सत्संगासाठी, आपण जर संत समागमासाठी आपण जर एक एक पाऊल चालून गेलो ना महाराज, प्रत्येक पावलाला एक एक यज्ञ करण्याचं पुण्य
सामान्य होतं बरं का महाराज. राम म्हणता वाट चाले यज्ञ पाऊला पाऊली, ऐका ना महाराज अभंग. तर म्हणून आपण संत समागम केला पाहिजे, कीर्तन प्रवचन ऐकली पाहिजे महाराज. आणि तसं वागण्याचा सुद्धा आपण काय केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. आता कुणाला हा प्रश्न पडेल महाराज की आपण मग कीर्तन प्रवचन ऐकायची, भजन करायचं म्हणजे काय सगळी कामं सोडून द्यायची का, म्हणजे प्रपंच सोडून द्यायचा का? याची गरज नाही महाराज. म्हणजे कसं करायचं, अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये राम वेळोवेळा राम वेळोवेळा आम्ही गाऊ वारी आम्ही गाऊ वारी वेळोवेळा गाऊ आम्ही गाऊ ओविये, दळिता कांडिता जेविता गे बाईये. महाराज भगवंताच्या प्राप्तीसाठी, खरं सुख मिळवण्यासाठी, आता खरं सुख कळलं का तुम्हाला? खरं सुख कुठे? कीर्तनामध्ये, भजनामध्ये, भगवान नामाच्या स्मरणामध्ये खरं सुख बरं का महाराज. संसारात दिसतं ते खरं सुख नाही, तो फक्त सुखाची काय म्हणतात त्याला, सुखाचा भास असतो महाराज. संसारामधलं सुख म्हणजे बरं का, सुखासाठी करीची तळमळ काय महाराज, संसार स्वतःच दुःखमूळ असल्यामुळं याच्यात काही सुख मिळवण्याचा प्रयत्न सुद्धा आपण करण्याचं कामच नाही महाराज. खरं सुख कुठं? भगवंताच्या चरणापाशी श्रद्धा असणं हे खरं सुख आहे. एकची ठाई बहुपायी संताच्या मनावणी केला वास नाही नास त्या. हा, सुख कुठं महाराज? संतांच्या समागमामध्ये, संतांच्या चरणापाशी, देवाच्या चरणापाशी सुख आहे महाराज. म्हणून काही आपण सर्व काही सोडून कुठं वनात जाणं किंवा इकडं तिकडं नुसतं तीर्थानं हिंडत बसणं, फिरत बसणं हेच करायचंय का महाराज? हे पण करण्याची गरज नाही महाराज. हा, त्याआधी काय? त्याच्या आधी न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण आईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. आपण सर्वांना हा अभंग पाठ असेल, आपण हरिपाठाच्या शेवटी हा अभंग म्हणतो नाही का? तर काय करायचं? न लगती सायास जावे वनांतरा, वनवन भटकायची गरज नाही महाराज. सुखे येतो घरा नारायण, तो भगवंत घरीच येतो, पण कधी येतो? ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा.
काय केलं पाहिजे महाराज? भगवंताचं भजन केलं पाहिजे. आपण जसं असाल जिथे असाल तिथे काय केलं पाहिजे? भगवंताचं भजन केलं पाहिजे. असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. अहो महाराज, वेदशास्त्र आपल्या बाह्या उभारून सांगतायत काय करा? संसारात असून सुद्धा भजन करा असं वेदशास्त्र सुद्धा आपल्याला सांगतात बरं का महाराज. म्हणून काय करू? महाराज म्हणले आम्ही राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये. आम्ही वेळोवेळा काय करू महाराज? राम नामाचं भजन करू. वेळोवेळा आम्ही काय करू? भगवंताच्या नामाचं भजन करू. कधी कधी करू? दळिता कांडिता जेविता गे बाईये. आता पहा महाराज, हे दळणं कांडणं आणि जेवणाचं काम सुद्धा महाराजांनी सांगितलं बरं का महाराज. त्यावेळेस पण काय करू? आम्ही भजन करू. आपल्याला संत जनाबाईंचा माहित आहे नाही का? संत जनाबाईंचं चरित्र आपल्याला माहित आहे. ते काय करायचे महाराज? जात्यावर दळण करताना भगवंताचं नामस्मरण करायच्या. त्या उखळामध्ये कांडताना भगवंताचं नामस्मरण करायच्या. दळिता कांडिता तुझं गायीन अनंता नवी संवेक्षण भरी तुझे नाम गा मुरारी. किंवा सुंदर माझे जात सुंदर माझे जाते ग जनाबाई काय म्हटलं महाराज? सुंदर माझे जाते ग. आता मला सांगा, जातं सुंदर असतंय का? महिला मंडळींनी सांगा, जातं सुंदर असतंय का महाराज? कसं असते? ओबड धोबड असते, त्याच्यावर असे कोचे कोचे पाडलेले असतात. जनाबाईंना ते सुंदर दिसलं बरं का महाराज. कशामुळे सुंदर दिसलं? भगवंताच्या नामचिंतनामुळे सुंदर दिसलं बरं का. आपल्याला अनेकदा असं प्रॉब्लेम असतो महाराज, बऱ्याच जणांचं मन असतं ना महाराज, मन ते दुःख बनवण्याची फॅक्टरीच असतं बरं का. म्हणजे काही काम करू द्या, महिला मंडळांना सवय असते महाराज, जरा जास्त कामाचा लोड आला काय करणार? याचं दूषण काढणार, त्याचं राग येऊ देऊ नका बरं महाराज. तुमच्या लहान लेकरासारखं आहे. आता कोणा म्हणायचं, कोण आणला होता तो कीर्तनकार? विठ्ठला विठ्ठला. बरं का महाराज, बऱ्याच जणांना असं असतं महाराज की आपण काय करतो? काम करताना दुःख करत बसतो किंवा कोणाला तरी दूषण देत बसतो, कोणाला तरी शिव्या शाप देत बसतो. नाही महाराज, काय गरज आहे? आपलं काम आणि आपण आणि भगवंताचं नामचिंतन. काही म्हणा राम राम जाईल हा भरोसा सुख होईल दुःखाचे. हा, कामामध्ये काम आणि म्हणा राम राम. काम करत असताना सुद्धा आपण रामनामाचं स्मरण केलं पाहिजे महाराज. बरोबर आहे का नाही? आपल्याला गोरोबा काकांचं काय माहितीये ना? गोरोबा काका काय करायचे? कोण होते महाराज गोरोबा काका? कुंभार होते नाही का? कुंभाराचं काम करायचे, ते मडके वगैरे बनवायचे, विकायचे. कबीरजी कोण होते महाराज? कबीरजी ते सूत विणणारे होते बरोबर. कबीरजी काय करायचे? राम राम म्हणत काय करायचे? ते त्यांचं काम करायचे. म्हणून असं समजू नका महाराज की रामनामाचं स्मरण करण्यासाठी किंवा भक्ती करण्यासाठी कुठेतरी वनात जावं लागतं, असा विचार करू नका बरं का महाराज. आपण जे काम हाती घेतलंय ना महाराज, ते कार्य करत असताना सुद्धा आपण काय केलं पाहिजे? भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. आणि सांगू महाराज की भगवंत सुद्धा त्यालाच मदत करतो. कोणाला मदत करतो? शास्त्र सांगतं बरं का. उद्यमः साहसम धैर्यम. तरुण माणसांनी लक्ष द्या बरं का, विशेष करून. उद्यमः साहसम धैर्यम बुद्धी शक्ती पराक्रम षडेते यत्र वर्तन्ते तत्र देव सहायकृत. ज्याच्याकडे उद्यम, साहस, धैर्य, बुद्धी, शक्ती आणि पराक्रम हे 6 गुण असतात ना महाराज, त्याला
भगवंत सहाय्य करतो बरं का महाराज. विठ्ठला विठ्ठला काय महाराज, असं कीर्तनाला तरुण लोक दिसले ना महाराज, फार आनंद होतो बरं का महाराज. या वयात जर आपल्याला परमार्थ कळाला ना महाराज, आपलं जीवन सफळ झालं बरं का महाराज. आता आम्ही मगाशी चर्चा करत होतो महाराज. महाराज माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे बरं का. माझं ऑटोनॉमस गव्हर्नमेंट कॉलेजला इंजिनिअरिंग झालेलं आहे. परंतु वडिलांची अशी कृपा आहे महाराज, वडिलांचे असे संस्कार आहेत की वडिलांचे जवळपास महाराज 30 वर्ष झाले पारायण चालू आहे. ज्ञानेश्वरी पारायण, अखंडित ज्ञानेश्वरी पारायण जवळपास 30 वर्ष झाले. मध्ये आजारी असताना 1-2 वर्ष सुटलं असेल महाराज. परंतु घरामध्ये अशी जर सवय असेल ना महाराज, एक बोलू महाराज, कोणाला राग आला तर माफ करा या गोष्टीचा, परंतु एक बोलतो महाराज की अयोध्येमध्ये श्रीरामाचं मंदिर होणं ही चांगलीच गोष्ट आहे, परंतु त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट सांगू महाराज, या हिंदुस्थानातला प्रत्येक घर न घर मंदिर झालं पाहिजे, ही सर्वात मोठी गोष्ट आहे महाराज. विठ्ठला महाराज, प्रत्येक घर न घर मंदिर झालं पाहिजे महाराज. आणि या घरातला प्रत्येक मुलगा, प्रत्येक मुलगी हे श्रीराम झाले पाहिजेत महाराज. लक्षात ठेवा बरं का. अशी म्हण आहे ना महाराज, शिवाजी महाराज जन्माला यावेत पण कुठे यावेत, शेजारच्या घरामध्ये. असं नाही महाराज, ते आपल्याच घरात यायला पाहिजेत. आणि शिवरायांची गरज आहे का नाही महाराज, श्रीरामांची गरज आजही आहे. परंतु श्रीरामांची गरज न राहता त्या ठिकाणी जर आपण खंबीरपणे उभे राहिलो ना महाराज, धर्मासाठी म्हणा, चांगल्या गोष्टीसाठी म्हणा, समाजासाठी म्हणा, तर महाराज मग कुठेतरी खऱ्या अर्थानं आपल्या जीवनात काय येईल, रामराज्य येईल बरं का. हा कीर्तनाचा विषय हाच आहे. कुठलं जरी चरण आलं ना महाराज, आपल्याला काय करायचं, आपल्या जीवनामध्ये रामराज्य आणायचंय बरं का महाराज. म्हणून काय केलं पाहिजे, आपण कुठलंही कार्य करत असताना श्रीरामाचं काय केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे महाराज. आणि महाराज असं जर आपण भजन केलं, आपल्या स्वप्नात सुद्धा आपण दुःखाला भेटणार नाही बरं महाराज. स्वप्नी दुःख कोणी न देखे डोळा, 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 स्वप्नी दुःख दुःख न कोणी न देखे डोळा, नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. तुकोबर आहे या 3ऱ्या चरणामध्ये म्हणतात महाराज की नामामुळे काय होतं महाराज, की स्वप्नात सुद्धा दुःख बघावं लागत नाही आणि कळी काळाला सुद्धा आपली भीती वाटायला लागते बरं का महाराज. नामाची ही काय महत आहे महाराज. मंत्र, ज्ञानदेवी मंत्र, हरिनामाचे हरिनामाचे शस्त्र, यमे कुळ गोत्र वर्जिले हरिपाठामध्ये नाही का. रामनाम काय महाराज, शस्त्र आहे बरं का महाराज. आणि त्यानं आपण कळी काळाला सुद्धा काय करू शकतो, मात देऊ शकतो बरं का महाराज. आता पहा महाराज, स्वप्नामध्ये दुःख न देखीचे डोळा हे जे आहे ना महाराज, आता आधी आपणच आधी म्हटलंय महाराज की संसारात आल्यानंतर दुःख भोगावं लागतं.
आणि आपणच जर असे म्हणू की स्वप्नात सुद्धा आपल्याला दुःख भोगावं लागणार नाही किंवा पाहावं लागणार नाही, हा विपर्यास कशासाठी महाराज? की वाईट स्वप्न कोणाला पडतात महाराज? ज्यांच्या चिंतनात काहीतरी वाईट असेल, बरं का महाराज? आपल्या स्वप्नात काय येत असतं? जे आपल्या चिंतनात आहे ते. मणी वसे ते स्वप्नी दिशा, अशी काहीतरी आपल्याकडे उक्ती आहे, सर्वांनी ऐकले असेल. जे मनात चिंतन चालू असतं ते स्वप्नामध्ये येत असतं, बरं का महाराज? त्याच्यामुळे आपण जर रामनामाचं भजन केलं महाराज, तर स्वप्नात सुद्धा आपल्याला श्री रामप्रभू येतील, याच आपल्याला काही शंका घ्यायची कारण नाही, बरं का महाराज? गोविंद वेळो काय केलं पाहिजे महाराज? म्हणावा गोविंद वेळोवेळा, आणि मनामध्ये खेद नाही ठेवला पाहिजे हो महाराज, बरं का? अनेकांना असा खेद असतो, बरं का महाराज? माझा मागे असं होतं. आता बरं का महाराज, माणसं दुःखी कशामुळे जास्त आहेत, बरं का महाराज? सांगतो बरं का? माणसं एक तर भूतकाळाला आठवून दुःखी आहेत, नाहीतर भविष्य काळाची चिंता करून दुःखी आहेत, बरोबर महाराज? आता भूतकाळामध्ये ज्याचं चांगलं होतं ना महाराज, तो पण दुःखात आहे, आणि भूतकाळामध्ये ज्याचं वाईट होतं तो पण दुःखात आहे. ज्याचं वाईट होतं तो दुःखाची आठवण करून दुःखात आहे, आणि ज्याचं चांगलं होतं तो म्हणतो माझं आधी किती चांगलं होतं, आता कसं झालंय, म्हणून दुःखात आहे. सुखी संतोषा या नावे, हा, सुखी संतोषा न यावे, दुःखी विषदान भजावे, लाभाला मन धरावे मनामागे. काय केलं पाहिजे महाराज? दुःखाची आठवण केली ना पाहिजे, किंवा मी सांगू का महाराज, आपण वर्तमान काळात जगलं पाहिजे. एवढं सोपं घ्या, वर्तमान काळात जगावं महाराज. आता कसं आहे ते पहा ना महाराज, मागं जे होऊन गेलं ते आता आणि पुढचा विचार करून पण काय फायद्याचं आहे का महाराज? नाही. आता पहा बरं का, एक असेच काय पती पत्नी होते, बरं का महाराज? ऐका ना, एक पती पत्नी होते, शेतकऱ्याचं कुटुंब होतं, आणि जेमतेम शेती होती. एका दिवशी संध्याकाळी जेवण करत असताना तो जो शेतकरी होता महाराज, त्या शेतकऱ्यानं काय आपल्या पत्नीला सांगितलं, बरं का? यावेळेस काय झालं म्हणला, जरा पीक चांगलं आलंय, जरा चांगले पैसे येतील, आपण काय करूयात, एक चांगल्या दुधाची म्हैस घेऊयात, चांगलं दूध देणारी एक म्हैस घेऊयात. मग त्या म्हैशीचं चांगलं दूध येईल, दूध विकून आपण आणखीन पैसा कमवूयात. आता त्याची बायको काय म्हटली महाराज माहितीये का? त्याची बायको म्हटली, चांगलंय की मग त्या दुधावरची मलाई मी माझ्या माहेरी पाठवत जाईल, मी माझ्या आईला त्याच्यावरची मलाई खाऊ घालीन, सासूला खाऊ घालीन म्हणली नाही, बरं का महाराज? काय म्हणली? माझ्या आईला खाऊ घालीन. विठ्ठला विठ्ठला, बरं का महाराज? असं सुरू झालं, आणि याच्यावरून काय झालं महाराज? दोघांचं भांडण लागलं. कशावरून? दुधाच्या मलईवरून, बरं का? दोघांचं भांडण लागलं, कलका सुरू झाला, आणि शेजारचा माणूस आला, त्याला ऐकू गेला ना, तो बेजार झाला बिचारा, कशामुळे भांडण करतायत. तो शेजारचा माणूस आला, मोठं एक लाकूड घेतलं, आणि पाण्याचा माठ भरलेला होता, त्याच्यावर घातलं, पाण्याचा माठ फुटला, सगळ्या घरानं पाणी झालं. तेव्हा कुठं दोघांना जाग आली, कोणाला? भांडणाऱ्यांना, की आपण काय व्यर्थच भांडत होतो. त्याला विचारलं, का बाबा पाण्याचा माठ का फोडला? तर तो म्हणला, अरे तुझी म्हैस माझ्या शेतामध्ये येऊन सगळं पीक खाऊन गेली. आता तो म्हटला, आम्ही अजून म्हैस घेतलीच नाही, तुझ्या शेतात कशी काय आली? मग तो म्हटला, जर म्हैस घेतलीच नाही तर दुधाची मलाईचं भांडण कशावरून? विठ्ठला विठ्ठला. बरं का महाराज? असं करून सगळे जण दुःखी आहेत, ज्याचा काहीच अर्थ नाही हो महाराज जीवनामध्ये. अशा गोष्टींचा विचार करून महाराज लोक कसे दुःखी आहेत. राम नामाचे पवाडे
हा अखंड जाती वाचा पडे हा धन्य तो एक संसारी राम नाम जो उच्चारी. ज्याच्या मुखामध्ये रामनाम आहे महाराज तोच धन्य आहे बरं का या संसारामध्ये. बाकी काय नाही, चाललंय असंच चालू द्या मग. तो जन्माला येणार, जगणार आणि मरून जाणार. कसं आहे महाराज, आपल्याला मनुष्य जन्म भेटला तो कसा भेटला महाराज, उगच नाही भेटला बरं का. त्याला देखील काय लागतं, पुण्य लागत असतं बरं का महाराज. 84 लाख योनीमधून फिरून फिरून कुठंतरी आपण मनुष्य जन्माला येत असतो. आणि या जन्मात येऊन जर आपण चांगले कर्म केले, भक्ती केली, तर आपण 84 लाख योन्यांचं जे दुःख आहे महाराज त्याच्यातून आपण मुक्त होऊ शकतो. परंतु याच जन्मामध्ये जर आपण वाईट कर्म केले, वाईट चिंतन केलं, तर आपण या जन्मामधून काय होऊ शकतो, पुन्हा 84 लाख योन्यांमधून काय होऊ शकतो आपण? वर पडा, ओशी फजितीवर पडा, ओशी फजितीवर पडा, ओशी फजितीवर पडा. काय होतं महाराज, आपण जर चांगले कर्म नाही केले, वाईट जर चिंतन केलं, तर परत आपण 84 लाख योन्यांच्या फेऱ्यामध्ये अडकणार आहोत बरं का महाराज. केले कर्म झाले हा केले कर्म
सांगतात बरं का महाराज. जसं आपण कर्म करतो ना महाराज तसंच आपण जातो. आणि मनुष्य जन्मात येऊन जर आपण परत 84 लाख योन्यांच्या फेऱ्यात जाणार असू ना महाराज, हा उलटा प्रवास झाला बरं का. कशासाठी आलो आणि काय करून बसलो महाराज. आपण उदाहरण दाखल सांगू का महाराज. आपल्या कवडगाव वरून एक जण गंगाखेडला निघाला मोटरसायकल वरून बरं का महाराज. एक जण गंगाखेडकडे निघाला आणि वाटत अर्धे वाटत थांबला. त्याला सिगारेट पिण्याची काय होती महाराज, तलग होती. तर त्याला सिगारेट प्यावीशी वाटली. तो गाडीवरून थांबला जाता जाता, परंतु त्यानं विचार केला समोरून वारं यायले, सिगारेट पेटल कशी. म्हणून त्यानं काय केलं, गाडी वळवली, कवडगावकडे तोंड केलं आणि सिगारेट पेटवली. सिगारेट तर पेटली परंतु ते विसरून गेलं त्याला कोणीकडे जायचं होतं. परत आला इकडे कवडगावला. आड्यावर म्हणलं अरे आपल्याच गावात आलो काय की आपण. असे महाराज वासनेच्या आहारी जाऊन आपण काय करतोय महाराज, मनुष्य जन्मात आलोय परमपद प्राप्त करण्यासाठी, त्या भगवंताला प्राप्त करण्यासाठी. आणि आपण जातोय कुठं, परत 84 लाख योनीमध्ये. विठ्ठल विठ्ठल. तर असं महाराज. म्हणून काय केलं पाहिजे की राम नाम मुखी उच्चारला पाहिजे. त्याच्यामुळे काय होईल महाराज, आपला संसार सुखाचा होईल. आपल्याला खरं सुख अनुभवायला मिळेल महाराज. आणि दुःखात सुद्धा आपल्याला स्वप्नात सुद्धा आपल्याला दुःख भोगावं लागणार नाही. आणि याच्यामुळे कळीकाळ सुद्धा काय होईल महाराज, भीन. आता याच्यात रामायणातलं एक उदाहरण सांगतो बरं का महाराज. रामायणातला प्रसंग आहे, सर्वांनी लक्ष देऊन ऐका बरं का महाराज. आपल्याला माहित आहे की राम आणि सुग्रीव वगैरे सर्वजण भेटल्यानंतर सीतामाईच्या शोधासाठी 4 तुकड्या तयार करण्यात आल्या. आणि चारी दिशेला काय झाल्या, तुकड्या रवाना झाल्या. हनुमंत, अंगद, जामवंत यांची एक तुकडी काय झाली, दक्षिणेला निघाली महाराज. आणि ती प्रवास करत करत समुद्राच्या किनारी येऊन पोहोचली बरं का महाराज. परंतु महाराज त्यांना माहित होतं की सीतामाई कुठे, समुद्राच्या पलीकडे रावणाची लंका आहे आणि त्या लंकेमध्ये सीतामाई आहे. कारण त्यांना जटायूने आधी सांगितलं होतं. जटायूचा एक भाऊ होता, तो त्यांना ते भेटला होता, त्यांनी सांगितलं होतं. परंतु प्रश्न हा होता की आता एवढा मोठा समुद्र लांघून पलीकडे कोणी जायचं. सर्वजण हा विचार करत होते महाराज. सर्वांनी विचार केला आपण जर श्रीरामांचं कार्य न पूर्ण करता जर परत जावं तर आपण श्रीरामांना तोंड देखील दाखवण्याच्या लायकीचे राहणार नाहीये. म्हणून सर्वांनी असा विचार केला महाराज, आता काय करायचं, अन्न पाण्याचा त्याग करायचा आणि इथेच आपला देह त्यागून द्यायचा. श्रीरामांना मुख अपयशी झालेलं मुख सुद्धा दाखवायला जायचं नाही. आणि सर्वांमध्ये चर्चा सुरू झाली महाराज, पलीकडे कसं जायचं, पलीकडे कसं जायचं. प्रत्येक जण काय करू लागला महाराज, आपापली शक्तीचं वर्णन करू लागला. मी इथपर्यंत जाऊ शकतो, मी इथपर्यंत जाऊ शकतो. त्यात अंगद म्हणला महाराज मी पलीकडे जाऊ शकतो पण परत येण्याची माझी काही शाश्वती नाही. कारण रावणाचा जो मुलगा आहे त्याचं नाव अक्षकुमार, तो मला मारू शकतो. त्याच्यामुळे मी काय परत येऊ शकत नाही. पण नेमकं जाणार कोण. सर्वजण स्वतःची शक्ती सांगत होते महाराज. परंतु एकच जण त्यातला चूप राहिलेला होता. कोण, हनुमानजी. हनुमानजी यावेळेस काय करू लागले महाराज माहिती काय का, उंच पर्वतावर जाऊन बसले आणि भगवान नावाचं चिंतन करत होते, रामप्रभूचं भजन करत होते महाराज बरं का. अशी ज्यावेळेस वेळ येईल ना महाराज आपल्याला सर्वांच्या फायद्याचा आहे बरं का, लक्षात ठेवा. आपण कथा कीर्तन असंच ऐकायचं नसतं बरं का महाराज, त्याच्यातून काहीतरी उचललं पाहिजे, चोरी केली पाहिजे, थोडक्यात सांगतोय बरं का. सर्वांच्या फायद्याचा आहे. आपल्याला ज्यावेळेस जीवनात असा प्रसंग येईल की कोणताच आपल्याला मार्ग सुचत नसेल, शांत बसावं, भगवंताचं चिंतन करावं. काही ना काही मार्ग सापडतोच. हनुमंतराय भगवंताचं स्मरण करू लागले, रामनामाचं भजन करू लागले उंच शिखरावर बसून. कसं भजन करत असतील महाराज, चला आपण सर्व त्या वानर सेनेमध्ये समाविष्ट होऊयात नाही का, हनुमानजींचं भजन बघण्यासाठी. आहे का वेळ सगळ्यांना, आहे ना? तर सर्वांनी डोळे झाका. हनुमानजी उंच पर्वतावर बसलेत, सगळे वानर सेना त्यांच्या समोर उभी आहे आणि हनुमानजीच्या सोबत सगळेजण भजन करत. सर्वांनी डोळे झाकून भजन करा बरं का. कसं आहे महाराज, रामचरितमानस मध्ये गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात, कली करही एक पुनित प्रतापा, मानस पुण्य हो ही नाही पापा. कलियुगाचा हा प्रताप आहे महाराज की
की मानसिकरित्या जर आपण भगवंतापर्यंत पोहोचलो किंवा मानसिकरित्या जर आपण भजन कीर्तन केलं, नामस्मरण केलं तर त्याला पाप लागत नाही, अनेक असे पुण्य होतात. म्हणून सर्वजण चला महाराज समुद्राच्या काठी हनुमानजींच्या पुढे सर्व वानरसेनेमध्ये आपण आहोत आणि हनुमानजी भजन करतायत महाराज. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मंगल भवना मंगल हारी सहवश दशरथ अजिर बिहारी, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आप प्रभु कृपा करहु यही भांति, सब सज भजन करहु दिन राति, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. दीन दयाल बिरद संभारी, हरहु नाथ मम संकट भारी, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अशा प्रकारे महाराज हनुमानजी सोबत सगळी वानरसेना त्या ठिकाणी भजन करू लागली महाराज. आणि एवढ्यात जामवंतजी म्हणाले हनुमानजींना, कहहिरीच पती सुन हनुमाना, कहहिरीच पती सुन हनुमाना, का चुप साधे रहिऊ बलवाना. हनुमानजींना म्हणाले की बलवाना, जो तू बलवान आहेस, तू का चूप साधून राहिला आहेस. जामवंतजी म्हणायला लागले, जामवंतजी हनुमानजीची स्तुती करायला लागले. आणि पुढे जामवंतजी म्हणतात, राम काज लगी तव अवतारा, राम काज लगी तव अवतारा. हे हनुमानजी, तुमचा अवतार राम कार्य पूर्ण करण्यासाठी झाला आहे. आणि महाराज सांगू का, हनुमानजींनी याच्या आधी जामवंतजींनी केलेली सगळी जी स्तुती होती काहीच ऐकलं नाही महाराज. फक्त एक शब्द ऐकला, राम काज लगी तव अवतारा. जसं रामजींचं नाव घेतलं महाराज, हनुमानजींनी सुनत ही भयहु पर्वताकारा. हनुमानजींनी ऐकलं रामजींचं नाव आणि पर्वतासारखा आकार घेतला महाराज. सिंहनाद करी बार ही बारा, बार बार सिंहासारखी गर्जना करू लागले. काय गर्जना करू लागले महाराज, हनुमानजी गर्जना करू लागले महाराज की मी जाईल पलीकडे, सीता मातेचा शोध घेईल. आणि जर सीता मातेचा शोध नाही लागला तर जी लंका ज्या त्रिकुट पर्वतावर बसलेली आहे, ती लंका रावणासहित त्या त्रिकुट पर्वताला उचलून मी इकडे आणेल आणि रावणासहित सर्व रावणाचे जे राक्षस आहेत त्यांचा वध करील. असा हनुमानजी त्या ठिकाणी काय गर्जना करू लागले महाराज. आणि सर्व वानरसेना महाराज हनुमानजींचा आता स्तुती करू लागले महाराज. आता हा मंत्र लक्षात ठेवा बरं का महाराज. एखादं काम होत नसेल तर हा मंत्र जर तुम्ही म्हटला, ह्या ओव्या म्हटल्या ना महाराज, तर आपलं काम नक्की होणार आहे बरं का. म्हणजे प्रयत्न करून भक्ती करायची बरं का, नुसतं भक्तीमुळे होईल असं नाही. तर सर्वजण म्हणू लागले महाराज, आपल्या मागे म्हणा सर्वजण. पवन तनय बल पवन समाना, तनय बल पवन समाना, पवन तनय बल पवन समाना, बुद्धि विवेक विज्ञान निधाना, बुद्धि विवेक विज्ञान निधाना,
श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम पवन तनय बल पवन समाना बुद्धि विवेक विज्ञान निधाना पवन सुखाय कठिन जग माही जो नहीं होय तात तुम काही श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम 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 जय राम जय जय राम रामचंद्र भगवान की जय पवन सूत हनुमान की जय रामचंद्र भगवान की जय पार्वती पतय अशा प्रकारे महाराज हनुमानजीने असं म्हणतच उडी घेतली आणि पुढचा प्रसंग आपल्या सर्वांना माहित आहे महाराज. हनुमानजींनी सीता मातेचा शोध घेतला. अरे लंका जाळून टाकली. एवढंच नव्हे तर रामाला जाऊन बातमी दिली आणि सर्व वानर सेना जाऊन काय केलं महाराज, रावणाचा वध केला आणि रामराज्य स्थापन झाला महाराज. आपण पण काय केलं पाहिजे महाराज की राम नाम घेतलं पाहिजे. त्यामुळे कळी काळात अरे जीव आणर सेना आपला देह त्यागण्याचा विचार करत होते. कसं बल आला महाराज रामाच्या भजनाना. म्हणून आपण पण काय केलं पाहिजे महाराज, श्रीरामाचं भजन केलं पाहिजे. आणि या श्रीरामाच्या भजनातच खरं सुख आहे हे तुकाराम महाराज आपल्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे रामे सुख दिले आपुले. तुका म्हणे रामे सुख दिले आपुले. तुका म्हणे रामे सुख दिले
आपुले तया गर्भवासी येणे जाणे खुंटले. तुकोबाराय म्हणतात अशा रामनामाच्या चिंतनानं रामनामाच्या भजनानं श्रीराम प्रभूंनी काय केलंय की आपलं सुख आम्हाला दिलंय. आणि त्याच्यामुळं काय झालंय, गर्भवासाचं जे येणं जाण्याचे जे फेरे आहेत महाराज ते आमचे चुकलेले आहेत. म्हणून आम्ही कोण आहोत, तुकोबाराय म्हणतात आम्ही वैकुंठवासी. तुकोबाराय म्हणजे कोण आहेत, वैकुंठवासी आहेत. महाराज तुम्हाला सांगू का, मुक्ती मिळणं मोक्ष मिळणं ही मेल्यावरची गोष्ट नाही बरं का महाराज. मोक्ष मिळणे ही जगताना मुक्ती आहे महाराज. जगताना तर कसं आहे महाराज, वेदशास्त्रांनी दोनच जाती पाडल्यात. कुठल्या दोन जाती सांगू का महाराज, एक आहे जड आणि दुसरं आहे चेतन. बरं का महाराज, आपल्याला जे असं सांगितलं जातं, आता बोलणारे म्हणजे यांच्याबद्दल बोलत नाही, क्षमा मागून बोलतो महाराज, म्हणजे जे आपल्या संस्कृतीबद्दल आपल्याला भ्रमित करतात ना महाराज, असे लोक आपल्याला सांगतात की भारतीय संस्कृती ही कशी आहे, पुरुष प्रधान संस्कृती आहे आणि स्त्रियांवर खूप अन्याय झालेत. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी बरं का महाराज. वेदशास्त्रांनी संतांनी दोनच जाती पाडल्या महाराज, एक आहे जड, दुसरा आहे चेतन. हा आत्मा म्हणजे चेतन आहे आणि हा शरीर म्हणजे जड आहे. आणि जड वस्तू ज्या आहेत, हा संसार त्रिगुणात्मक संसार हा जड आहे. परमात्मा चेतन आहे, हा आत्मा सुद्धा चेतनच आहे बरं का महाराज. आणि या चेतन आत्म्याला वेदशास्त्रांनी पुरुष म्हटलं आहे आणि या जड जे आहे ना त्याला प्रकृती म्हटलं आहे बरं का महाराज. पुरुष आणि प्रकृती असा भेद केला असल्या कारणानं आपली ही संस्कृती पुरुष प्रधान आहे. म्हणजे सुख शोधण्यासाठी प्राधान्य कोणाला द्यायचं, पुरुषाला, म्हणजे परमात्म्याला प्राधान्य द्यायचं. प्रकृतीला प्राधान्य दिल्यानंतर काय होतं हा आपण चर्चा केलेली आहे महाराज. संसारामध्ये सुख शोधल्यानंतर काय मिळतं आपल्याला याची चर्चा आपण केली आहे. म्हणून आपली संस्कृती कशी आहे, पुरुष प्रधान संस्कृती आहे. आपलं कसं झालंय माहिती आहे का महाराज, आपल्याला कोणी सांगताना आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. आता त्यांच्याबद्दल एवढे शुभ दिवशी बोलायचं कारण नाही, परंतु आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे महाराज. जर आपण वेदशास्त्रांचा अर्थ ऐकायचा ना महाराज, खऱ्या संतांपाशी ऐकला पाहिजे. कोणीही काही म्हणलं तरी आपण त्याच्यावर विश्वास नाही ठेवला पाहिजे बरं का. तुकोबाराय म्हटले वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, एरांनी व्हावा भार माथा. दुसऱ्यांनी काय करावं, फक्त डोक्यावर वझवून जावं बरं का महाराज. जे श्रीराम प्रभूंबद्दल असं म्हणतात की रामप्रभू मांसाहारी होते महाराज. रामायणात ती शूर्पणखा सांगते रावणाला की राम आणि सीता काय करतात. लक्ष्मणाचा तर प्रश्न नव्हता महाराज, लक्ष्मण तर 14 वर्ष उपाशीच होता. म्हणजे त्यांनी काय केलं होतं, उपवास ग्रहण केला होता 14 वर्ष. प्रश्न होता राम आणि सीतेचा. शूर्पणखा रावणाला सांगते महाराज की राम आणि सीता काय करतात, फक्त कंदमुळ आणि फळ खातात त्या कुठे वनामध्ये. आता एक वाक्य बोलू महाराज, नाही पटलं तर मला माफ करा, पण एक विनोदानं बोलतो. शूर्पणखेचं नाक तरी कोणी कापलं होतं, लक्ष्मणानं कापलं होतं. परंतु आपल्या धर्मावर बोलणारे हे जे टीका करणारे असतात ना महाराज, हे स्वतःच्याच हाताने स्वतःचं नाक कापून घेतात. विठ्ठल विठ्ठल. आता हे कुठल्या पक्षाबद्दल वगैरे बोलायचं नाही बरं का महाराज. कोणी असेल, कोणाला दुःख होत असेल तर माफ करा. आपल्याला कोणाला विरोधही नाही करायचा, कोणाला. तुका म्हणे सत्य सांगेन येवत रागे येईल ते. तुका म्हणे सत्य सांगे, सत्य आपल्याला सांगायचं. एक सांगू का महाराज, ही कीर्तनाची गादी नारदाची गादी आहे. प्रवचनाची कथेची गादी ही व्यासमुनींची गादी आहे. ज्या दिवशी या व्यासमुनीच्या गादीवरून या नारदाच्या गादीवरून आपल्याला खरं ऐकायला भेटणार नाही ना महाराज, त्या दिवशी समजा की प्रलय येणार आहे. त्या दिवशी समजा की सगळं काही नष्ट होणार आहे. म्हणून देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावे अशी बरे. विठ्ठल विठ्ठल. तर महाराज आपली आणि परमात्म्याची जात एकच आहे बरं महाराज. कुठली जात आहे, चैतन्याची जात आहे. आपण पण आत्मा चैतन्य आहे आणि परमात्मा सुद्धा चैतन्य आहे. हे शरीर जड आहे आणि प्रकृती सुद्धा जडच आहे. या शरीराची प्रकृतीची जात एक आहे, आपली आणि परमात्म्याची जात एक आहे. आपल्याला केवटचा प्रसंग माहित आहे नाही का. थोडं कीर्तन लांब जाणार नाही बरं का, 2 तासाच्या आतच संपणार आहे कीर्तन. तर विठ्ठल विठ्ठल. आपल्याला केवटाचा प्रसंग माहिती आहे. खूप गोड प्रसंग आहे महाराज आपल्या सर्वांना.
मी थोडासा सांगण्याचा प्रयत्न करतो. काय झालं महाराज, श्रीराम प्रभू वनवासाला निघाले आणि त्यांना गंगा पार करायची होती. आता गंगा पार करायची तर कोणतरी नाव लागेल नाही का. मग तो निषाद राज जो तिथला राजा होता त्यानं सांगितलं श्रीराम प्रभूंना की इथे एक नावाडी आहे, इथे एक केवट आहे, तो आपल्याला काय करू शकतो, त्याच्या नौकेमधून नैया पार गंगा पार करू शकतो. मग महाराज त्या केवटला बोलवण्यात आलं. तो केवट आला पण त्यांनी नकार दिला महाराज श्रीराम प्रभूंना पलीकडे नेण्यासाठी. आता बघा बरं का महाराज, ह्या केवटाकडून पण काहीतरी शिकण्यासारखं बरं का महाराज. युक्ती कशी लढवायची, परमार्थासाठी युक्ती कशी लढवायची बघा बरं. केवट काय म्हणतो महाराज, रामप्रभूंना प्रणाम करतो आणि म्हणतो की महाराज मी तुम्हाला नेऊ शकत नाही तिकडे. का नेऊ शकत नाही? केवट म्हणतो मी तुमची फार महती ऐकली महाराज, तुमच्या चरणाचा स्पर्श झाला, एका शिळेची महिला झाली. बरोबर, अहिल्याचा उद्धार आपल्या सर्वांना माहिती आहे. एका शिळेची महिला झाली महाराज. माझी ही जी नाव आहे ही तर कोमल अशा लकडीची बनलेली आहे, कोमल अशा लाकडाची बनलेली आहे. आणि तुम्ही जर हिला स्पर्श कराल तुमच्या पायानं तर मग हिची जर एक स्त्री झाली, आधीच माझी घरात एक मला सुधरू देईन झाली, अजून दुसरी झाली तर मी तिला कुठं पोसू महाराज. विठ्ठला विठ्ठला. तर महाराज अशा प्रकारे केवट श्रीराम प्रभूंना नकार द्यायला लागला. आता इकडं लक्ष्मणानं डोळे वटारले. महाराज तुला माहिती आहे का हे कोण आहेत, तुला माहित आहेत का हे कोण आहेत? अयोध्येचे राजकुमार आहेत, उद्याचे अयोध्येचे राजे आहेत, आणि तू यांना कस काय असं म्हणतो? केवट म्हणला महाराज तुम्ही काही म्हणा परंतु श्रीराम आणि माझी दोघांची जात कशी एकच आहे. मी जातीवरून बोलतोय बरं का. आपली आणि रामाची जात कशी आहे? एकच आहे. श्रीराम आणि माझी जात कशी आहे? एकच आहे. आता लक्ष्मण म्हणला श्रीराम क्षत्रिय, तू साधा केवट, कस काय जात एकच आहे? तो म्हटला फक्त त्यांचा व्यवसाय मोठा आहे, माझा व्यवसाय थोडासा छोटा आहे. मी गंगा पार करवतो आणि श्रीराम प्रभू भवसागर पार करवितात. विठ्ठला विठ्ठला. तर केवट म्हणला महाराज एका अटीवर तुम्हाला मी पलीकडे नेऊन सोडवेल. कुठली आट? तर तुमचे चरणरज मला धुवू द्या, तुमचे पाय मला काय करू द्या, धुवू द्या. त्या पायाचं जे चरणामृत आहे ते मी प्राशन करेल आणि मगच तुम्हाला काय करेल, पलीकडे सोडेल. श्रीराम प्रभूंनी हे आधीच ओळखलं होतं की ह्याला काय पाहिजे बरं का महाराज. संत आणि भगवंत काय करतात, आधीच ओळखत असतात प्रत्येकाला. श्रीराम प्रभूंनी ओळखलं, त्याला चरण धुवू दिले, त्यानं स्वतः चरण अमृत प्राशन केलं महाराज, आपल्या पत्नीला करू दिलं आणि मग श्रीराम प्रभूंना काय केलं महाराज, गंगा पार करवली. आणि जाताना श्रीराम प्रभूंना त्यांनी एवढंच मागितलं महाराज की काही देऊ नका महाराज, द्यायचं तर एवढंच द्या की पद सरोज अनुपाहिनी भक्ती सदा सत्संग. काय द्या? तुमच्या चरणाची भक्ती द्या आणि नेहमी साधू जनांचा संग द्या महाराज, एवढंच करा. विठ्ठला विठ्ठला. पुढे महाराज वनवासात असताना शबरीला सुद्धा श्रीराम प्रभूंनी 9 भक्तीची शिकवण दिली महाराज. हे श्रीराम काय करतात की कोणत्या ना कोणत्या मार्गाला आपल्याला स्वतःच सुख देतात महाराज, स्वतःच्या भक्तीचं सुख देतात. म्हणून महाराज आपण काय केलं पाहिजे, रामनामाचं भजन केलं पाहिजे, मगच आपल्या जीवनात रामराज्य येईल बरं का महाराज. आणि या गर्भवासाचं येणं जाणं काय होईल महाराज, हे फेरे आपले काय होतील, सुटतील. आणि महाराज सर्व काही होतं ते रामप्रभूंच्या इच्छेनं होतं महाराज. माझा काही आज इथं योग नव्हता महाराज कीर्तनाचा, परंतु श्रीराम प्रभूच्या इच्छेने आणि आपल्या सर्वांच्या कृपेने हे आजची सेवा योगानुयोगे माझ्याकडे आलेली आहे. आणि योगानुयोगे रामजींचाच फोन आला मला रात्री. किती योगायोग आहे महाराज. विठ्ठला विठ्ठला. तर महाराज ही अशी झालेली कीर्तन सेवा आई वडिलांच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी आणि पांडुरंगाच्या चरणी, श्रीराम प्रभूंच्या चरणी, पवनसुत हनुमंतरायाच्या चरणी आणि ह्या श्रोतेजनांच्या चरणी अर्पण करतो. जर काही याच्यातलं चांगलं वाटलं असेल महाराज तर माझ्या सद्गुरूंचा ज्ञानप्रसाद आहे, माझ्या वडिलांचा आई वडिलांची शिकवण आहे. आणि जाता जाता एवढं बोलू का महाराज की ह्या लहान मुलांना चांगली शिकवण द्यावं महाराज. यांना 2 गोष्टीपासून आतापासून दूर ठेवा बरं का. एक तर मोबाईल बरं का लहान मुलांना. खरं सांगतो बरं का महाराज, आजकाल
अनेक जण पाहतो आपण लहान मुलांना महाराज जेवण जात नाही हो मोबाईल हातात दिल्याशिवाय. त्यांना एवढं आपण विचारलं पाहिजे, जेव्हा मोबाईल नव्हता तेव्हा लोक जेवत नव्हती का महाराज? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना महाराज. दुसरी गोष्ट सांगू का महाराज, आपल्या सर्वांचा अहंकाराला ठेच पोहोचेल, परंतु चहापासून यांना दूर ठेवा. आजकाल हे सगळे जे रोग वाढलेत ना महाराज, आधी एवढे रोग नव्हते महाराज. इंग्रजांनी काय केलं, फुकट चहा वाटला काही दिवस सुरुवातीला. लोकांना चहाची सवय लागली, मग लोक विकत चहा पिऊ लागले. त्याला चहाला अमृत तुल्य सुद्धा नाव देऊ लागले महाराज. काय नाव असेल महाराज? विषयाला कुठे अमृत तुल्य म्हणतात का? विठ्ठल विठ्ठल. आपल्याला या वयात सवय जाणं शक्य नाही महाराज. त्याच्यामुळे लहान लेकरांनाच या सवयीपासून दूर ठेवा महाराज. आणि ज्यांना सोडता येत असेल ना, चहा सोडून द्या महाराज. हे एवढं हाय बीपी, लो बीपी, हार्ट अटॅक वगैरे सगळे रोग त्याच्यामुळे येते महाराज. हो, माणूस काय झाला महाराज, शास्त्राला विसरला आणि आपल्या मनासारखा वागू लागला. त्याच्यामुळे रोग सुद्धा आली, आधी सुद्धा आली, व्याधी सुद्धा. व्याधी म्हणजे शरीराचे रोग, आधी म्हणजे मनाचे रोग महाराज. सगळंच वाढलं या ठिकाणी. म्हणून आपण काय केलं पाहिजे महाराज, सर्वांनी आपल्या जीवनामध्ये काहीतरी नित्य नियम घ्यावं महाराज. काहीतरी नित्य नियम. तुकाराम महाराज अन्न खाय तो स्वाद. हा काय म्हणले, तुकोबाराय म्हणतात बरं का महाराज, मी नाही म्हणत. तुकोबाराय महाराज म्हणतात, नित्य नियम केल्याशिवाय जो कोणी अन्न ग्रहण करतो तो स्वान आहे म्हणतो. आता स्वान याचा अर्थ मराठीत तुम्ही घरी जाऊन शोधा बरं का महाराज. हा, तर म्हणून आपल्या जीवनात काहीतरी नित्य नियम पाहिजे. ज्ञानेश्वरीचा एक पान वाचायचं, कमीत कमी सांगतोय बरं का. 5 ओव्या वाचायच्या. तुकोबारायांचे 2 तरी अभंग रोज वाचायचे. रोज एकदा हरिपाठ म्हणायचा. ज्यांनी कोणी गुरु केले असतील याच्या आधी, त्यांनी गुरूंनी दिलेली जी साधना आहे ती चालू करणे हे महत्वाचं आहे महाराज. याच्याशिवाय जीवनाला काहीच अर्थ नाही बरं का महाराज. नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभता या जवळी. प्रत्येकानं हा नित्य नियम घेतला पाहिजे बरं का महाराज. लहान लेकरांना इवलेसे रोप लाविले द्वारी, तयाचा वेणू गेला गगनावरी. हा वेणू कधी मोठा होतो महाराज? इवलेसे रोप लाविले द्वारी. थोड्यापासून सुरुवात करा ना महाराज, थोड्यापासून सुरुवात करा. 2 पानं वाचा, 5 ओव्या वाचा, 2 अभंग वाचा, काहीतरी सुरुवात करा महाराज. आणि महाराज सांगू का, मुक्ती याच जन्मात मिळेल असंही काही नाही महाराज. मगाशी महाराज आम्ही बोलत होतो, बहुणान जन्मना म्हणते ज्ञानवानम माम प्रपद्यन्ते. या जन्मात नाही, पुढच्या जन्मात होईल, पुढच्या जन्मात होईल. कधीतरी ज्ञान होईल आपल्याला, कधीतरी आपण मुक्त होईल. हळूहळू ढाळे ढाळे, हा, हळूहळू ढाळे ढाळे केऊ त्यांनी एके वेळी मार्गाचे निबळे निश्चित ठाकी. हळूहळू चालायला शिकलं पाहिजे महाराज. एकदम आपल्याला मोठी ढांग टाकणं होत नसेल ना, थोडं तरी चालायला लागा. जे रांगतात त्यांनी चालायला लागा, जे चालतात त्यांनी पळायला लागा, जे पळतात त्यांनी उडायला लागा, नाही का महाराज. कसं तरी आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. एवढं बोलून महाराज ही सेवा मी आपल्या सर्वांच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी, मायबाबांच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, तुका म्हणे राम तुक दिले आपुले, तुका म्हणे राम सुख 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 दिले आपुले. या गगनाचे वाने खुंटाळे
विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल